नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली बुद्धिमत्ताची जी सिरीज चालू आहे त्यामध्ये आज आपल्याला RRB NTPC 2025 ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील 11 जून 2025चा झालेला शिफ्ट 1चा पेपर बघायचा आहे। पहिला प्रश्न पहा, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यावे? 51, 87, 121, 153, 183, 211 प्रश्नचिन्ह। इथे संख्या वाढत गेलेल्या आहेत। दोन्ही संख्यांमधील फरक किती येतोय ते आपण बघू। 51 मध्ये 36 मिळवले तर येत आहे 87, 87 मध्ये 34 मिळवले तर येतात 121, 121 मध्ये 32 मिळवले तर येतात 153, 153 मध्ये 30 मिळवले तर येत आहेत 183, 183 मध्ये 28 मिळवले तर येतात 211। म्हणजे इथे दोन्ही संख्यांमध्ये बेरीज होत जाते, पण ती बेरीज 36, 34, 32, 30, 28 अशी 2-2 ने कमी होत जाते। आता आपल्याला 211 अधिक 26 करावं लागेल, ते येईल 237, ऑप्शन नंबर 3। जर 8, 5, 7, 4, 1, 6, 2 या संख्येत प्रत्येक विषम अंकात 1 मिळवला आणि प्रत्येक सम अंकातून 2 वजा केले तर तयार झालेल्या नवीन संख्येत डावीकडून दुसरा आणि उजवीकडून दुसरा अंक यांची बेरीज किती असेल? आता एवढ्या मोठ्या संख्येवर प्रक्रिया करण्यापेक्षा आपण फक्त जे विचारलेलं आहे ते बघू। डावीकडून दुसरा आणि उजवीकडून दुसरा अंक आहे 5 आणि 6। विषम अंकात 1 मिळवायचा आहे, म्हणजे 5 मध्ये 1 मिळवला 6 आणि सम अंकातून 2 वजा करायचे आहे, म्हणजे 6 मधून 2 गेले 4। या दोघांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे, 6 आणि 4 येथील 10, ऑप्शन नंबर 3। एका विशिष्ट कोड भाषेत फास्ट हे 2, 4, 6, 8 असे कोड केले जाते आणि स्लो हे 1, 3, 2, 7 असे कोड केले जाते। दिलेल्या कोड भाषेत यस साठी काय कोड आहे? फास्ट आणि स्लो या दोन्ही शब्दांमध्ये यस हा लेटर कॉमन आहे आणि या दोन्ही शब्दांच्या संकेतांमध्ये 2 ही संख्या कॉमन आहे, म्हणजे यस साठीचा कोड आहे 2, ऑप्शन नंबर 3। MBKFचा संबंध OGMKशी इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार एका विशिष्ट पद्धतीने आहे। त्याचप्रमाणे QLOPचा संबंध SQQU शी आहे। याच तर्काने खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी UVSZ संबंधित आहे? त्यांनी दिलेले संबंध आधी लक्षात घेऊ। MBKF याचा संबंध आहे OGMK। Mचा संबंध O सोबत आहे, Mच्या पुढे 2 नंबरला आहे O। Bचा संबंध G सोबत आहे, Bच्या पुढे 1, 2, 3, 4, 5 नंबरला आहे G। Kचा संबंध M सोबत आहे, Kच्या पुढे दुसऱ्या नंबरला आहे M। Fचा संबंध K सोबत आहे, Fच्या पुढे 1, 2, 3, 4, 5 नंबरला आहे K। म्हणजे 2, 5, 2, 5 या अंतराने अल्फाबेट पुढे सरकलेले आहेत। आता आपण त्यांनी विचारलेल्या UVSZचा संबंध शोधू। UVSZ, यूच्या पुढील दुसरा लेटर आहे W, व्हीच्या पुढील 5वा लेटर WXYZA, एसच्या पुढील दुसरा लेटर U आणि झेडच्या पुढील 5वा लेटर ABCDE। WAUE ऑप्शन नंबर 4 हे योग्य उत्तर आहे। दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 992, 990, 986, 980, 972 प्रश्नचिन्ह। इथे संख्या कमी कमी होत गेलेल्या दिसत आहेत। 992 मधून 2 वजा केले
990 आलं. 990मधून 4 वजा केले 986 आलं. 986मधून 6 वजा केले 980 आलं. 980मधून 8 वजा केले 972 आलं. इथे दिसतंय की वजाबाकी 2-2ने वाढत जाते. आता आपल्याला 972मधून 10 वजा करावे लागतील. ते येईल 962. ऑप्शन नंबर 1. जर W म्हणजे भागिले, X म्हणजे गुणिले, Y म्हणजे अधिक आणि Z म्हणजे वजाबाकी असेल तर खालीलपैकी कोणत्या समीकरणाचा निकाल 94 असेल? आधी आपण सर्व संख्या लिहून घेऊ. 48, 8, 56, 24, 6. जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा सर्वात आधी भाग कोणत्या संख्येला पूर्ण जाईल ते बघायचं. इथे 48 भागिले 8 केलं तर 48ला 8ने पूर्ण भाग जाईल, किंवा 24 भागिले 6 केलं तर 24ला 6ने पूर्ण भाग जाईल. त्यामुळे 48 भागिले 8 किंवा 24 भागिले 6 हे कुठे येईल ते आधी चेक करू. भागिले म्हणजे आहे W. ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय 24W6 आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय 48W8. ऑप्शन नंबर 1 आणि 4 या दोन्हींसाठी चेक करू. आधी आपण 48 भागिले 8ने सोडून पाहू, म्हणजे ऑप्शन नंबर 4 घेऊन बघू. W म्हणजे आहे भागिले, Z म्हणजे आहे वजा, Y म्हणजे आहे अधिक आणि X म्हणजे आहे गुणिले. 48 भागिले 8 केलं तर येईल 6 वजा 56 अधिक 24 144. 6 अधिक 144 येईल 150 वजा 56. 150मधून 56 वजा करायचे आहे. 150मधून 50 गेले 100 आणि वरचे 6 गेले 94. समीकरणाचं उत्तर 94 येतं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दिलेले कोड आणि अटींचा अभ्यास करा आणि खालील प्रश्नाचे उत्तर द्या. टीप: जर कोणतीही अट लागू होत नसेल तर संबंधित संख्या किंवा चिन्हासाठी कोड थेट टेबलमध्ये दिल्याप्रमाणे वापरले जातील. खाली अक्षरसमूह दिलेला आहेत आणि त्यासाठी काही कोड दिलेले आहेत. 4 अटी दिलेल्या आहेत. त्या अटी वाचून आपल्याला या खाली दिलेल्या अक्षरगटासाठी आपल्याला कोड बनवायचा आहे. पहिली अट आहे, जर पहिले अक्षर स्वर असेल आणि शेवटचे अक्षर व्यंजन असेल. इथे पहिला अक्षर आहे ए, शेवटचा अक्षर आहे ए, म्हणजे दोन्ही पण स्वर आहेत, त्यामुळे पहिली अट कॅन्सल. दुसरी अट दिली आहे, जर दुसरे अक्षर स्वर असेल आणि शेवटचे अक्षर व्यंजन असेल. दुसरा अक्षर यू आहे, शेवटचा अक्षर ए, दोन्ही स्वर आहे. दुसरी अट सुद्धा कॅन्सल. तिसरी अट दिलेली आहे, जर तिसरे आणि चौथे अक्षर व्यंजन असतील. तिसरा अक्षर आहे टी, चौथा अक्षर आहे ई. टी हा व्यंजन आहे पण ई हा स्वर आहे, त्यामुळे तिसरी अट सुद्धा कॅन्सल. चौथी अट आहे, जर पहिले आणि दुसरे अक्षर स्वर असतील. पहिला अक्षर आहे ए, दुसरा अक्षर आहे यू, दोन्ही पण स्वर आहेत, म्हणजे चौथी अट आपल्याला बघावी लागेल. जर पहिले आणि दुसरे अक्षर स्वर असतील तर दोन्ही क्यू म्हणून सांकेतिक केले जातील, म्हणजे आपल्याला ए आणि यू या दोन्हींसाठी क्यू क्यू असा संकेत बनवावा लागेल. क्यू क्यू ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय. पुढचे अक्षर बघून घ्या. टी साठीचा कोड आहे $. ई साठीचा कोड आहे @. ए साठीचा कोड आहे 2. क्यू क्यू $@2 ऑप्शन नंबर 4 हे योग्य उत्तर आहे. हा प्रश्न खाली दिलेल्या 5 3 अंकी संख्यांवर आधारित आहे. 205, 712, 237, 862, 578. विचारला आहे, जर सर्वात मोठ्या संख्येचा तिसरा अंक सर्वात लहान संख्येच्या पहिल्या अंकामध्ये मिळवला तर काय परिणाम होईल? इथे सर्वात मोठी संख्या आहे 862,
त्यातील तिसरा अंक म्हणजे 2 आणि सर्वात लहान संख्या आहे 205, त्यातील पहिला अंक म्हणजे 2. या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. 2 अधिक 2 4. ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर असेल. खालील 2 त्रिकोणांप्रमाणे समान नमुना असलेले त्रिकूट निवडा. दोन्ही त्रिकूट समान नमुना वापरतात. त्यांनी दिलेल्या अक्षरसमूहांचा संबंध लक्षात घेऊ. एन जे क्यू एम टी व्ही यांचा संबंध क्यू सोबत आहे. यांच्या पुढे 3 नंबरला आहे क्यू. क्यूचा संबंध टी सोबत आहे. क्यूच्या पुढे 3 नंबरला आहे टी. जेचा संबंध एम सोबत आहे. जेच्या पुढे 3 नंबरला आहे एम. एमचा संबंध व्ही सोबत आहे. एमच्या बराच पुढे व्ही दिसतोय. एमच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 9 नंबरला आहे व्ही. असा संबंध असलेला ऑप्शन आपल्याला या 4 पैकी एक शोधायचा आहे. एक एक ऑप्शनसाठी आपण चेक करत जाऊ. पहिला ऑप्शन आहे एम एच ओ के आर यू. एमच्या पुढे दुसराच लेटर आहे ओ, म्हणजे एम ओ हा संबंध बसत नाही आहे. पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. दुसरा ऑप्शन चेक करू. एम एच पी के आर यू. एमचा संबंध पी सोबत आहे. एमच्या पुढे तिसरा लेटर आहे पी. पीचा संबंध आर सोबत आहे. पीच्या पुढे दुसरा लेटर आहे आर, म्हणजे इथे सुद्धा रिलेशन मॅच होत नाही आहे. तिसऱ्या ऑप्शनसाठी चेक करू. एल एच ओ के आर टी. एलच्या पुढे तिसरा लेटर आहे ओ. ओच्या पुढे तिसरा लेटर आहे आर. एचच्या पुढे तिसरा लेटर आहे के आणि केच्या पुढे आपल्याला टी मोजावं लागेल. केच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 नंबरला आहे टी. इथे रिलेशन मॅच झालेलं आहे, म्हणजे एल एच ओ के आर टी ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर आहे. एम एन ओ पी वाय आणि झेड एकाच इमारतीच्या 6 वेगवेगळ्या मजल्यांवर राहतात. इमारतीमधील सर्वात खालच्या मजल्याला 1 क्रमांक दिला आहे. त्याच्यावरील मजल्याला 2 क्रमांक आणि असेच सर्वात वरच्या मजल्याला 6 क्रमांक दिला आहे. 1 ते 6 मजले काढून घेऊ. 1 2 3 4 5 6. ओ आणि झेड यांच्यात फक्त 2 लोक राहतात. एन आणि एम यांच्यात फक्त 2 लोक राहतात. पी आणि एम यांच्यात फक्त 1 व्यक्ती राहते. पी 1 क्रमांकाच्या मजल्यावर राहतो. पी पहिल्या मजल्यावरती फिक्स झाला. पी आणि एम यांच्यात 1 व्यक्ती राहते, म्हणजे एम तिसऱ्या मजल्यावरती येईल. आणि त्याच्या आधीचं वाक्य आहे एन आणि एम यांच्यात फक्त 2 लोक राहतात, म्हणजे एन 6व्या मजल्यावरती येईल. ओ एमच्या वर राहतो. ओ एमच्या वरती म्हणजे ओ 4थ्या किंवा 5व्या मजल्यावर राहतोय. पहिलं वाक्य दिलेलं आहे ओ आणि झेड यांच्यात फक्त 2 लोक राहतात. ओ जर आपण 4थ्या मजल्यावरती घेतला तर ओच्या खाली 2 लोक सोडून पी राहतोय. त्यामुळे ओ आपल्याला 4थ्या मजल्यावर न घेता 5व्या मजल्यावरती घ्यावा लागेल. आणि आता ओच्या खाली 2 लोक सोडून दुसऱ्या मजल्यावर आपल्याला झेड घेता येईल. आता उरलेला आहे वाय, तो 4थ्या मजल्यावर येईल. विचारला आहे वायच्या खाली किती लोक राहतात. वाय 4थ्या मजल्यावरती आहे. वायच्या खाली 1 2 3 लोक राहत आहेत. ऑप्शन नंबर 3. खालील समीकरणात जर अधिक आणि वजा यांची अदलाबदल झाली आणि गुणिले आणि भागिले यांची अदलाबदल झाली तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल. समीकरण लिहून घेऊ. 43
भागिलेचं करायचं आहे गुणिले, वजाचं करायचं आहे अधिक, 648 गुणिलेचं करायचं आहे भागिले 8, अधिकचं करायचं आहे वजा 52. आठ एके 8, 8 8 64, 8 एके 8. 43 गुणिले 13 करून घेऊ. 13 39, हातच्याला 3, 13 52 आणि 3 55, अधिक 81 वजा 52. 559 अधिक 81, 559 मध्ये 1 मिळवला तर 560 येतील आणि 560 अधिक 80 640 वजा 52. 10तून 2 गेले 8, हातच्याला 1, 64 मधून 6 गेले 58, 588 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. ऑप्शन नंबर 3. शहर सी हे शहर डीच्या पश्चिमेला आहे. इथे जर शहर डी असेल तर त्याच्या पश्चिमेला इथेही असेल शहर सी. शहर ई हे शहर सीच्या पूर्वेला आहे. सीच्या पूर्वेला ई म्हणजे ई इथे असू शकतं किंवा इथे सुद्धा असू शकतं. 2 संभावना येतील. शहर एफ हे शहर डीच्या उत्तरेला आहे. डीच्या उत्तरेला इथे येईल एफ. शहर जी हे शहर ईच्या उत्तरेला आहे. ईच्या उत्तरेला जी म्हणजे जी इथे असू शकतं किंवा इथे असू शकतं, कारण ईसाठीच्या 2 संभावना आहेत. शहर जी हे शहर डीच्या वायव्येला आहे. वायव्य म्हणजे अशी दिशा. शहर जी डीच्या वायव्येला आहे म्हणजे जीचे हे स्थान योग्य असेल आणि हे स्थान जीचे चुकीचे असेल. ते आपण कॅन्सल करून टाकू. आणि शहर जी हे शहर ईच्या उत्तरेला आहे म्हणजे ईचे देखील हे स्थान योग्य असेल, हे स्थान चुकीचे असेल. त्यांनी विचारलं आहे शहर ईचे शहर डीच्या संदर्भात काय स्थान आहे. शहर ई डीच्या पश्चिमेकडे आहे. ऑप्शन नंबर 1. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ए अधिक बी म्हणजे ए ही बीची बहीण आहे. ए वजा बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे. ए गुणिले बी म्हणजे ए ही बीची पत्नी आहे. ए भागिले बी म्हणजे ए हा बीचा वडील आहे. वरील माहितीनुसार जर एम गुणिले एन वजा ओ भागिले पी अधिक क्यू असेल तर एमचे क्यूशी काय नाते आहे. बघा आता एम गुणिले एन म्हणजे असेल यम ही यांची पत्नी आहे. यम ही पत्नी म्हणजे स्त्री झाली त्यामुळे एमला गोल. एनची पत्नी आहे त्यामुळे एन झाला पुरुष त्यामुळे त्याला चौकोन. एन वजा ओ असेल एन हा ओचा भाऊ आहे. एन हा ओचा भाऊ. ओ भागिले पी म्हणजे असेल ओ हा पीचा वडील आहे. ओ हा वडील म्हणजे झाला पुरुष त्यामुळे चौकोन. पीचा वडील. पी अधिक क्यू असेल पी ही क्यूची बहीण आहे. पी ही बहीण आहे म्हणजे गोल. क्यूची बहीण आहे. विचारला आहे एमचे क्यूशी काय नाते आहे. पी ही क्यूची बहीण आहे आणि ओ हा पीचा वडील आहे म्हणजेच ओ हा क्यूचा देखील वडील आहे. एन हा ओचा भाऊ आहे आणि यम ही यांची पत्नी आहे म्हणजे इथे एमचे क्यूशी नाते असेल वडिलांच्या भावाची पत्नी. ऑप्शन नंबर 2. हा प्रश्न खाली दिलेल्या 5 3 अंकी संख्यांवर आधारित आहे. 194, 932, 446, 225, 493. विचारला आहे जर सर्वात मोठ्या संख्येतील पहिल्या अंकात सर्वात लहान संख्येतील दुसरा अंक मिळवला तर काय परिणाम होईल. इथे सर्वात मोठी संख्या आहे 932. त्यातील पहिला अंक आहे 9.
हा आपल्याला सर्वात लहान संख्येतील दुसऱ्या अंकात मिळवायचा आहे. सर्वात लहान संख्या आहे 194, त्यातील दुसरा अंक म्हणजे 9. 9 आणि 9ची बेरीज 18. ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर असेल. संख्यांचे 2 संच खालीलप्रमाणे दिले आहेत. संख्यांच्या प्रत्येक संचामध्ये पहिल्या संख्येवर काही विशिष्ट गणितीय क्रिया केल्याने दुसरी संख्या मिळते. त्याचप्रमाणे दुसऱ्या संख्येवर काही विशिष्ट गणितीय क्रिया केल्याने तिसरी संख्या मिळते आणि असेच पुढे. दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय दिलेल्या संचांमध्ये असलेल्या क्रियांनुसार आहे? 2 संख्यांचे संच दिलेले आहेत. 13, 15, 30, 60 आणि दुसरा आहे 3, 5, 10, 20. यांचा संबंध असा दिसतोय. 13 मध्ये 2 मिळवले 15, 15ची दुप्पट केली 30, 30ची दुप्पट केली 60. तसंच दुसऱ्या संख्या संचामध्ये बघा, 3 मध्ये 2 मिळवले 5, 5ची दुप्पट 10, 10ची दुप्पट 20. असा संबंध आपल्याला या खाली 4 ऑप्शनपैकी एक शोधायचा आहे. पहिला ऑप्शन पहा, 10 मध्ये 2 मिळवले 12, 12ची दुप्पट 24, 24ची दुप्पट 48 पाहिजे होतं, इथे 42 आहे. पहिला ऑप्शन कॅन्सल. दुसरा ऑप्शन पहा, 8 मध्ये 2 मिळवले 10, 10ची दुप्पट 20, 20ची दुप्पट 40. ऑप्शन नंबर 2 हा योग्य दिसतोय. ऑप्शन नंबर 3 आणि 4 पण बघून घ्या. 15 मध्ये 2 मिळवले 17, 17ची दुप्पट 34, 34ची दुप्पट 68 पाहिजे होतं. चौथा ऑप्शन पहा, 5 मध्ये 2 मिळवले 7, 7ची दुप्पट 14, 14ची दुप्पट 28 पाहिजे होतं. ऑप्शन नंबर 2 8, 10, 20, 40 हे योग्य उत्तर आहे. P8 14 हे SD 30शी एका विशिष्ट प्रकारे संबंधित आहे. त्याचप्रमाणे JI 18 हे ME 34शी संबंधित आहे. याच तर्कानुसार MU 6 हे दिलेल्या पर्यायांपैकी कशाशी संबंधित आहे? इथे अल्फाबेट न बघता फक्त संख्या बघा. 14चा संबंध 30 सोबत आहे. 18चा संबंध 34 सोबत आहे. आपल्याला MU 6चा संबंध काढायचा आहे. इथे दिसतंय 14 मध्ये 16 मिळवले तर 30 येतील, 18 मध्ये 16 मिळवले तर 34 येतील. आपल्याला 6 मध्ये 16 मिळवावे लागतील, ते येईल 22. 22 इथे ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. PQ 22 हे योग्य उत्तर असेल. खालीलपैकी कोणता अक्षर संख्यासमूह दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाची जागा घेईल जेणेकरून ती तार्किकदृष्ट्या पूर्ण होईल? MR 25, NS 33, OT 41, PU 49 प्रश्नचिन्ह. इथे 4 ऑप्शन बघितले तर पहिल्या ठिकाणी Q हा कॉमन दिसतोय, त्यामुळे पहिला लेटर बघायची गरज नाही आहे. दुसरा लेटर बघा, R S T U म्हणजे क्रमाने अल्फाबेट पुढे सरकत आहे. R S T U पुढे येईल V. आता संख्या बघा, 25, 33, 41, 49. 25 मध्ये 8 मिळवले 33 आले, 33 मध्ये 8 मिळवले 41 आले, 41 मध्ये 8 मिळवले 49 आले. आता 49 मध्ये 8 मिळवावे लागतील, ते येईल 57. QV 57 ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर आहे. हा प्रश्न खाली दिलेल्या 5 3 अंकीय संख्यांवर आधारित आहे. 740, 636, 787, 884, 316. विचारला आहे सर्वात मोठ्या संख्येचा दुसरा अंक सर्वात लहान संख्येच्या तिसऱ्या अंकात मिळवल्यास काय परिणाम मिळेल? इथे सर्वात मोठी संख्या आहे 884, त्यातील दुसरा अंक म्हणजे 8 आणि सर्वात लहान संख्या आहे 316, त्यातील तिसरा अंक म्हणजे 6. या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. 8 आणि 6 14. ऑप्शन नंबर 4. C, D, E, F, S, T आणि U या प्रत्येकाची एकाच आठवड्यात सोमवारपासून सुरू होऊन रविवारी संपणाऱ्या आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी परीक्षा आहे. आपण सोमवार ते रविवार मांडणी करून घेऊ. मंडे, ट्यूजडे,
वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. एसची परीक्षा गुरुवारी आहे आणि टीची परीक्षा शनिवारी आहे. एफची परीक्षा यूच्या लगेच आधी आहे. बाजूला काढून घेऊ. यूच्या लगेच आधी एफची परीक्षा. सीची परीक्षा ई नंतरच्या एका दिवशी आहे. ई नंतरच्या एका दिवशी सीची परीक्षा. डीची परीक्षा यूच्या लगेच नंतर आहे. यूच्या नंतर लगेच डी, म्हणजे एफ, यू, डी हे तिघे क्रमाने आहेत. क्रमाने आता इथे सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 वार शिल्लक आहेत. म्हणजे सोमवारी एफ, मंगळवारी यू आणि बुधवारी डी यांची परीक्षा असेल. आता उरले आहे ई आणि सी. सीची परीक्षा ईच्या नंतर एका दिवशी आहे. म्हणजे शुक्रवारी असेल ईची परीक्षा आणि रविवारी असेल सीची परीक्षा. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कोणाची परीक्षा आहे, म्हणजे रविवारी कोणाची परीक्षा आहे असं विचारलेलं आहे. रविवारी सीची परीक्षा आहे. ऑप्शन नंबर 3. जर संख्या 8, 6, 2, 9, 4, 7, 5 मधील प्रत्येक सम अंकामध्ये 1 मिळवला आणि प्रत्येक विषम अंकामध्ये 1 वजा केला तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या नवीन संख्येत सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान अंकांची बेरीज किती असेल? संख्या लिहून घेऊ. 8, 6, 2, 9, 4, 7, 5. प्रत्येक सम अंकामध्ये 1 मिळवायचा आहे. 8मध्ये 1 मिळाला 9, 6 आणि 1 7, 2 आणि 1 3, 4 आणि 1 5 आणि प्रत्येक विषम अंकामध्ये 1 वजा करायचा आहे. 9तून 1 गेले 8, 7तून 1 गेले 6, 5तून 1 गेले 4. नवीन संख्येत सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान अंकांची बेरीज विचारली आहे. सर्वात मोठा अंक आहे 9 आणि सर्वात लहान अंक आहे 3. 9 अधिक 3 उत्तर येईल 12. ऑप्शन नंबर 2. क्यू बिंदू पी पासून दक्षिणेकडे 2 किलोमीटर गाडी चालवतो. इथे आपण पी बिंदू घेऊ. दक्षिणेकडे 2 किलोमीटर. त्यानंतर तो उजवे वळण घेऊन 3 किलोमीटर चालवतो. त्याच्या उजवीकडे 3 किलोमीटर. पुन्हा उजवे वळण घेऊन 11 किलोमीटर चालवतो. उजवीकडे 11 किलोमीटर. त्यानंतर तो उजवे वळण घेऊन 4 किलोमीटर चालवतो. डावे वळण घेऊन 3 किलोमीटर चालवतो. आता डावीकडे 3 किलोमीटर. त्यानंतर तो उजवे वळण घेऊन 2 किलोमीटर चालतो. पुन्हा उजवीकडे 2 किलोमीटर. शेवटी तो उजवे वळण घेऊन 12 किलोमीटर चालवतो आणि बिंदू ओ येथे थांबतो. उजवीकडे 12 किलोमीटर. इथे असेल बिंदू ओ. बिंदू पी पर्यंत पुन्हा पोहोचण्यासाठी त्याला किती दूर आणि कोणत्या दिशेने जावे लागेल? ओ पासून त्याला पी पर्यंत येण्यासाठी या दिशेला म्हणजेच पश्चिमेकडे यावे लागेल आणि अंतर असेल हे 4 आणि 2 एकूण 6 किलोमीटर वजा हे 3 किलोमीटर. 3 किलोमीटर त्याला पश्चिमेकडे यावे लागेल. ऑप्शन नंबर 3. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत GSTA हा 51 असा लिहिला जातो आणि XMBJ हा 53 असा लिहिला जातो. तर त्याच भाषेत YDOM साठी काय संकेत आहे? इथे आपण सर्व अल्फाबेट्सच्या क्रमांकांची बेरीज करून बघू. GSTA. जीचा क्रमांक आहे 7. एसचा क्रमांक आहे 19. टीचा क्रमांक आहे 20. एचा क्रमांक आहे 1. 19 आणि 1 20, 20 आणि 20 40,
40 आणि 7 47. याची बेरीज 47 येते आणि संबंध आहे 51शी. 47मध्ये अजून 4 मिळवले तर 51 येतील. असा संबंध XMBJ सोबत आहे का चेक करून बघू. XMBJ. Xचा क्रमांक आहे 24, Mचा क्रमांक आहे 13, Bचा क्रमांक आहे 2, Jचा क्रमांक आहे 10. 24 आणि 2 26, 26 आणि 13 39, 39 आणि 10 49. याचा संबंध दिलेला आहे 53 सोबत. 49 मध्ये 4 मिळवले तर 53 येत आहेत. म्हणजे आपल्याला दिलेल्या अल्फाबेटच्या क्रमांकाची बेरीज करून त्याच्यात अजून 4 ॲड करावे लागतील. आता आपण त्यांनी जे विचारलं आहे YDOM याचा संबंध बघू. YDOM. Yचा क्रमांक आहे 25, Dचा क्रमांक आहे 4, Oचा क्रमांक आहे 15, Mचा क्रमांक आहे 13. 25 आणि 4 29, 29 आणि 15 44, 44 आणि 13 57, 57 अधिक 4 करावे लागतील आपल्याला. हे येईल 61. ऑप्शन नंबर 4 61 हे योग्य उत्तर आहे. PQRSTU आणि V या प्रत्येकाची एकाच आठवड्यात सोमवारपासून सुरू होऊन रविवारपर्यंत वेगवेगळ्या दिवशी परीक्षा आहे. सोमवार ते रविवार आपण मांडणी करून घेऊ. मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. Pची परीक्षा शुक्रवारी आहे. P आणि S यांच्यामध्ये फक्त 2 लोकांची परीक्षा आहे. Pच्या वरती 2 वार सोडून मंगळवारी येईल Sची परीक्षा. Uची परीक्षा Vच्या लगेच आधी आहे. बाजूला काढून घेऊ. Uची परीक्षा Vच्या लगेच आधी आणि Qची परीक्षा Tच्या लगेच नंतर आहे. Tच्या लगेच नंतर Qची परीक्षा. U आणि V यांची परीक्षा लागोपाठ आहे आणि T आणि Q यांची परीक्षा लागोपाठ आहे. आता आपल्याकडे लागोपाठ बुधवार, गुरुवार आणि शनिवार, रविवार हे वार शिल्लक आहेत. इथे आपण 2 केस घेऊ. पहिल्या केसमध्ये बुधवार, गुरुवारी आपण U आणि Vची परीक्षा घेऊ आणि शनिवार, रविवारी T आणि Qची परीक्षा घेऊ. दुसऱ्या केसमध्ये आपण बुधवार, गुरुवारी T आणि Qची परीक्षा घेऊ आणि शनिवार, रविवारी U आणि Vची परीक्षा घेऊ. पुढे म्हटलेलं आहे R आणि V यांच्यामध्ये फक्त 2 लोकांची परीक्षा आहे. पहिल्या केसमध्ये Vच्या वरती 2 वार सोडून सोमवारी आपण Rची परीक्षा घेऊ शकतो. दुसऱ्या केसमध्ये Vच्या वरती 2 वार सोडून Q ऑलरेडी आहे, त्यामुळे दुसरी केस आपली चुकते. विचारलं आहे Vच्या आधी किती लोकांची परीक्षा आहे. Vची परीक्षा गुरुवारी आहे. Vच्या आधी RSU या 3 लोकांची परीक्षा आहे. ऑप्शन नंबर 4. खालीलपैकी कोणते अक्षरगट हॅश आणि पर्सेंटेजने बदलून आले पाहिजेत जेणेकरून त्याच्या डाव्या बाजूकडील अक्षरगटांच्या जोडीतील नमुना आणि संबंध त्याच्या उजव्या बाजूकडील नमुना आणि संबंधांसारखेच असेल. हा प्रश्न तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगा. दिलेल्या वेन आकृतीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्यानंतरच्या प्रश्नाचे उत्तर द्या. वेगवेगळ्या विभागांतील संख्या फर्निचरच्या तुकड्यांची संख्या दर्शवतात. किती खुर्च्या अशा आहेत ज्या कपाटे आहेत पण टेबल नाहीत. येथे आपल्याला खुर्च्या आणि कपाटांचा कॉमन पोर्शन पाहावा लागेल, पण त्यामध्ये टेबल यायला नको. खुर्च्या आणि कपाटांचा कॉमन पोर्शन हा दिसतोय. म्हणजे येथे 19 खुर्च्या अशा आहेत ज्या कपाटे आहेत पण टेबल नाही.
ऑप्शन नंबर 2. ए, बी, सी, डी, आर, एस आणि टी एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसले आहेत आणि टेबलाच्या मध्यभागी पाहत आहेत. आपण वर्तुळ काढून घेऊ. 7 लोक आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बीच्या उजवीकडून मोजल्यास बी आणि डी यांच्यात फक्त 4 लोक बसतात. इथे आपण बी घेऊ. बीच्या उजवीकडून मोजल्यास बी आणि डीमध्ये 4 लोक म्हणजे बीच्या पुढे 4 लोक सोडून इथे डी असेल. बी सीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे म्हणजे सी येईल इथे, जेणेकरून सीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावरती बी असेल. टी आरच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे. आपल्याला टी किंवा आर कोणाचीच फिक्स पोझिशन माहीत नाही. पुढे बघू. यस हा डी आणि सी दोघांचाही जवळचा शेजारी आहे म्हणजे सी आणि डी या दोघांमध्ये येईल यस. आता आधीचं वाक्य पहा. टी आरच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. इथे जर आर असेल तर आरच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावरती इथे येईल टी आणि आता उरला आहे ए, तो इथे येईल. विचारला आहे एच्या उजवीकडून मोजल्यास ए आणि यस यांच्यात किती लोक बसले आहेत. एच्या उजवीकडे ए आणि यसमध्ये आर आणि सी हे 2 लोक बसले आहेत. ऑप्शन नंबर 4. 7 लोक आय, जे, के, एल, ओ, पी आणि क्यू एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. 7 लोक काढून घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. पीच्या डावीकडे फक्त 2 लोक बसले आहेत म्हणजे पी येईल इथे. पी आणि आय यांच्यामध्ये फक्त 3 लोक बसले आहे म्हणजे पीच्या उजवीकडे 3 लोक सोडून उजव्या टोकाला येईल आय. आय आणि ओ यांच्यामध्ये फक्त एक व्यक्ती बसला आहे म्हणजे आयच्या डावीकडे एक व्यक्ती सोडून इथे येईल ओ. क्यू हा केच्या तात्काळ डावीकडे बसला आहे म्हणजे क्यू आणि के लागोपाठ आहेत. लागोपाठ आपल्याकडे डावीकडून पहिल्या 2 जागा शिल्लक आहे. इथे येतील क्यू आणि के. क्यू हा केच्या तात्काळ डावीकडे. जे हा आयचा तात्काळ शेजारी नाही म्हणजे आता जे येईल इथे आणि उरला आहे एल, तो येईल इथे. विचारला आहे एलच्या उजवीकडे किती लोक बसले आहेत. एलच्या उजवीकडे फक्त आय एकटाच बसलेला आहे. ऑप्शन नंबर 3. इंग्रजी वर्णानुक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. WOM, CVS, ICY, OJE प्रश्नचिन्ह. पहिल्या लेटरसाठी आपण सिरीज चेक करू. W, C, I, O. डब्ल्यूच्या पुढे 6 नंबरला आहे सी. सीच्या पुढे 6 नंबरला आहे आय. आयच्या पुढे 6 नंबरला आहे ओ. आता आपल्याला ओच्या पुढे 6वा लेटर घ्यावा लागेल, तो आहे यू. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आणि 3 कॅन्सल झाले. दुसऱ्या लेटरसाठी सिरीज चेक करू. O, V, C, J. ओच्या पुढे व्ही 7व्या नंबरला आहे. व्हीच्या पुढे सी 7व्या नंबरला आहे. सीच्या पुढे जे 7व्या नंबरला आहे. आता आपल्याला जेच्या पुढे 7वा लेटर बघावा लागेल, तो आहे क्यू. यू क्यू ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतोय. तिसऱ्या लेटरसाठी सुद्धा सिरीज पाहून घेऊ. MSYE. एमच्या पुढे एस 6व्या नंबरला आहे. एसच्या पुढे वाय 6व्या नंबरला आहे. वायच्या पुढे ई 6व्या नंबरला आहे. आता ईच्या पुढे 6वा लेटर घ्यावा लागेल, तो आहे के. ऑप्शन नंबर 4 UQK हे योग्य उत्तर आहे. इंग्रजी वर्णानुक्रमे खालीलपैकी 4 अक्षरसमूह जोड्यांपैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेली अक्षरसमूह जोडी कोणती. 4 पैकी एक गटात न बसणारी जोडी आपल्याला शोधायची आहे. पहिला ऑप्शन आहे PSTW. पीचा संबंध आहे टी सोबत, एसचा संबंध आहे डब्ल्यू सोबत.
पीच्या पुढे 4 नंबरला आहे टी आणि एसच्या पुढे 4 नंबरला आहे डब्ल्यू. लेटर्समधलं अंतर मी बाजूला लिहून घेतो. दुसरा ऑप्शन आहे UXYB. यूचा संबंध आहे वाय सोबत. यूच्या पुढे 4 नंबरला आहे वाय. एक्सचा संबंध आहे बी सोबत. एक्सच्या पुढे 4 नंबरला आहे बी. इथे देखील 4-4चं अंतर आहे. तिसरा ऑप्शन आहे GJJP. जीचा संबंध जे सोबत. जीच्या पुढे तिसरा अक्षर आहे जे आणि जेचा संबंध पी सोबत. जेच्या पुढे 6वा अक्षर आहे पी. इथे सिरीज वेगळी येते, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे गटात न बसणारा असेल. ऑप्शन नंबर 4 बघून घेऊ. YBCF. वायचा संबंध सी सोबत आहे. वायच्या पुढे चौथा लेटर आहे सी. बीचा संबंध एफ सोबत आहे. बीच्या पुढे चौथा लेटर आहे एफ. ऑप्शन नंबर 3 इथे इतरांपेक्षा वेगळा आहे. इंग्रजी वर्णानुक्रमे खालीलपैकी 4 अक्षरसमूह जोड्यांपैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. कोणती अक्षरसमूह जोडी त्या गटाशी संबंधित नाही? मागच्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे हा पण. लेटर्समधील अंतर बघून संबंध ओळखायचा आणि त्यानुसार गटात न बसणारी एक जोडी निवडायची आहे. हा प्रश्न तुम्ही स्वतः सॉल्व करा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा नक्की शेअर करा. धन्यवाद.